मीडियाच्या हेडलाईन्स मध्ये आपले स्वागत। मी सुनीता शिंदे। या बातमीचे प्रायोजक आहेत सेवा सदन हॉस्पिटल मिरज। अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन। अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन। सेवा सदनमध्ये एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, सीटी स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात। निश्चिंत मन, व्याधीमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन। आज आपण पाहणार आहोत सांगलीसह इतर राज्यातील ठळक घडामोडी। राज्यातील केबल चालकांचा राज्यभर ब्लॅकआउट, वाहिनीनुसार पैसे घेण्याचा निर्णय ट्रायने जाहीर केलेल्या विरोधात राज्यातील केबल व्यावसायिकांची आज बैठक झाली। यामध्ये या निर्णयाविरोधात उद्या राज्यातील 7 ते 10 या वेळेत केबल बंद राहणार। न्यायाधीशांची नियुक्ती सेवा आयोगामार्फत SC ST आरक्षणाचा सरकारचा विचार। देशव्यापी न्याय सेवा परीक्षांच्या माध्यमातून न्यायाधीशांची नियुक्ती करण्याकडे मोदी सरकारचा कल आहे। कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून प्रवेश परीक्षा घेऊन अनुसूचित जाती जमातींना SC ST आरक्षण लागू करण्याची शक्यता आहे। डेंग्यू स्वाईन फ्लूने दमछाक उद्रेक रोखण्याचे आवाहन। यंदा डेंग्यू आणि स्वाईन फ्लूने आरोग्य विभागाची चांगली दमछाक झाली। त्यावर नियंत्रण आणण्यास आरोग्य विभागाला ही यश मिळाले असून भविष्यात हा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आरोग्य विभाग विशेषतः पुणे महापालिकेचे आरोग्य प्रशासन अजून कमी पडत आहे। ATM सेवा महाग होत असल्यामुळे डिजिटल पद्धतीचा वापर करा SBI। नुकताच खात्यावर सरासरी रक्कम ठेवणे SBIने बंधनकारक केले असून SBIचे व्यवस्थापकीय संचालक PK गुप्ता यांनी याबाबत बोलताना ATM सेवा महाग होत असल्याने डिजिटल पद्धतीचा वापर करा। स्वच्छता विक्रमासाठी गिनीज बुक ऑफ मध्ये नोंद करा प्रयागराज कुंभ। येत्या 15 जानेवारी पासून होत असलेल्या जागतिक कीर्तीचा कुंभमेळा स्वच्छतेचे रेकॉर्ड गिनीज बुक मध्ये नोंदविण्याच्या प्रयत्नात असून त्यासाठी तसा अर्ज केला आहे। 3 मार्च पासून सुरू राहणाऱ्या या मेळाव्यात देश विदेशातून 12 ते 15 कोटी लोक उपस्थित राहतील असा अंदाज व्यक्त केला आहे। उद्या भेटू याच वेळी। नमस्कार।